शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। उद्या आहे 29 ऑक्टोबर 2025 बुधवार। फक्त उद्याचा दिवस राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यानंतर मात्र राज्यातील पाऊस पूर्णतः उघडीप घेणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील नेमक्या या परिसरामध्ये उद्या मोठा मुसळधार पाऊस होईल। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये भयंकर अशा स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच आपल्याला मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री देखील मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मोठी अतिवृष्टी, जोरदार पाऊस उद्या परवा 2 दिवस पाहायला मिळेल। कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर त्यासोबतच अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। सोलापूरच्या परिसरात मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मोठा पाऊस नसेल, मात्र तरी देखील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात। आपण या ठिकाणी पाहू शकता 29 तारखेचा अंदाज पाहिला, 30 तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रात विदर्भात विशेष करून मोठा पाऊस पाहायला मिळेल, तर उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल। बाकी महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आपल्याला 30 तारखेला पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। फक्त ढगाळ वातावरण मात्र या परिसरात पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।